आदरणीय अध्यक्ष श्री सुयोगजी धस या संमेलनात मार्गदर्शनासाठी उपस्थित आमचे आदरणीय माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव सटपजी, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराजजी नायर, स्वागताध्यक्ष श्री देवराव भोंगलेजी, माजी आमदार संजय धोडेजी, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवरजी, सचिव सचिन वाघजी, युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्ह्याचे नेते सुरेश ठाकरे, वंचित बहुजन महासंघाचे भूषण भुसेजी, डॉक्टर राजकुमार खापेकरजी, लता श्रीवडनेरे, सतीशजी धोटे, श्री महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बादल बेगडे, संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा प्रीतीताई तोटावार, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय प्रिय सन्माननीय बंधूंनो, भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थिनी भगिनींनो, पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे अधिकृत उद्घाटन झाल्याचं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने याचा रंगही पहिला आणि या माध्यमातून विदर्भातही या पहिल्या संमेलनाच्या चिंतनातून, मंथनातून, चर्चेतून, संवादातून नंबर 1चं काम व्हावं अशी ही मी सदिच्छा, शुभकामना व्यक्त करतो. ही सदिच्छा व्यक्त करताना उद्घाटक म्हणून आश्वस्त करतो की मला विश्वास आहे की प्रदेशाचे अध्यक्ष श्री बादल है, जिथे मनुष्य है वहां बादल है, और जहां बादल है वहां अच्छा पर्यावरण है. या सोबत विमुक्त भटके व बेलदार समाज एक प्रवाह संघर्षाचा या पुस्तिकेच्या लेखिका प्राध्यापक डॉक्टर प्रीती त्र्यंबक तोटावार यांनी या ठिकाणी निसर्ग आपला सखा हे पुस्तक लिहून काढलं. डॉक्टर प्रीती त्र्यंबक तोटावार यांच्या निसर्ग आपला सखा या पुस्तकाचं अधिकृत प्रकाशन व विमोचन झालं असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. आणि आमच्या प्रीतीताईची ही वैचारिक प्रीती अशीच सुरू राहावी, त्यांच्या हातून अनेक पुस्तकं लोकार्पित व्हावे ही शुभकामना प्रीतीताई तुम्हाला देतो. सोमवार ते रविवार 7ही वार आहे. या 7 वारामध्ये 8वा तोटावार हा लोकांपर्यंत पोहोचावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या हाती भारताचे संविधान हे माझा सन्मान करताना बघितलेले आहे. मी मनात विचार केला की खरं तर भारतीय नागरिक म्हणून जेव्हा माझ्या हातात संविधान दिलं तर माझी आणि तुमची एक जबाबदारी आहे की संविधान हे आपल्या फक्त पुस्तकाच्या कपाटाची शोभा वाढवण्यासाठी नव्हे, तर संविधानात असणाऱ्या तरतुदीवर अंमलबजावणी करत या संविधानाचा सन्मान वाढवण्याची जबाबदारी आहे. हे संविधानाचं पुस्तक हे कागद, शाई, पेन, प्रिंटिंग प्रेस या माध्यमातून जन्माला आलेले नाही. हे संविधानाचं पुस्तक जे तुम्ही मला दिलं हे माझ्या हाती तेव्हा आलं जेव्हा हजारो लाखो शहीदांनी आपल्या कुटुंबाची चिंता न करता, आपल्या परिवाराची चिंता न करता भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत इंग्रजाच्या विरुद्ध आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या चरणी अर्पण करून दिली. मग हे
चिंतन आहे, मनन आहे, लाखो शहीदांची पान यामध्ये आहे. मग याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची मानली. भाग 4 क मूलभूत कर्तव्य. यामध्ये बाबासाहेबांनी मूलभूत कर्तव्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट तुमच्या माझ्या कर्तव्यासाठी नमूद केली आणि ही आहे 51 क छ वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे संविधानाचं आमचं तुमचं कर्तव्य आहे. मग आजपासून या पर्यावरणाच्या संमेलनामध्ये तुमचा माझा निश्चय असावा, तुमचा माझा संकल्प असावा की भारत माता की जय आम्ही जेव्हा 26 जानेवारीला फुल साऊंड मध्ये म्हणू तेव्हा याच दिवशी हे संविधान या देशाला अर्पण झालं आहे. मग आमचा संकल्प आहे की मूलभूत कर्तव्यामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत आमच्यावर जी जबाबदारी ईश्वर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितली, आम्ही या जबाबदारीचा अंमल करू, अंमलबजावणी करू. आज या खराब पर्यावरण संमेलनाचा दृष्टिकोन 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात मी कधी कधी मनात विचार करतो की देव जिथं कुठं असेल, देवाला जर कधी कागद दिला आणि पेन दिली, देवा तू तर या सृष्टीचा निर्माता, तू विश्व निर्माता, तू या जगाचा आर्किटेक्ट आहे, तू योनी 84 लक्ष जन्माला घातली. अशी कोणती योनी आहे की या योनीला निर्माण केल्यानंतर तुला पश्चाताप झाला? तर मला विश्वास आहे की देव कागदाला लिहून पाठवेल की मी 84 लक्ष योनीला जन्माला घातलं, पण मनुष्य योनीला जन्माला घालून मी सुद्धा देव चुकत नाही, पण आयुष्यात मी माझ्या एकदा चुकलो असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. बाकी सर्व योनी या सृष्टी चक्रानुसार, निसर्ग चक्रानुसार आपला जीवनक्रम चालवतात. पण एक मात्र मनुष्य जो पर्यावरणाचं संतुलन बिघडवणं हाच त्याचा खरा धर्म आहे, हाच त्याचा पर्यावरण आहे असं समजतं. ज्या नदीने आमचं पोषण केलं त्या नदीचं शोषण करणं म्हणजे टेक्नॉलॉजी, म्हणजे विज्ञान, म्हणजे प्रगती. ज्या नदीच्या पाण्याने आमचं शरीर शुद्ध केलं त्या नदीला अशुद्ध करणं म्हणजे 21व्या शतकातला मानव. ज्या नदीने आमच्या कंठातली ओरड घालून, आमच्या कंठामध्ये तहान घालून त्या नदीच्या पात्राला कोरडं करणं, रेतीचा उपसा करून बेशुद्ध नदीला मृत होण्यासाठी मदत करणं म्हणजे खराब आहे. आणि म्हणून एका शाळेने खूप सुंदर वर्णन केलं. तो म्हणतो की अजून काही 100 वर्षानंतर मृत्यू का जब खुला तांडव मनुष्य के सामने आएगा, क्यों नहीं बचाए हमने वृक्ष, यह सोच मानव पछताएगा. हे खरं आहे. एका कवीने आपल्या शब्दामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं. तो म्हणतो की लाकूड 1 ग्रॅमचं असेल की 1 टनाचं असेल, पण जेव्हा पाण्यात पडतं तेव्हा पाणी त्याला बुडून देतं. पाणी सांगतं, अरे ज्या लाकडाला
समर्पित होऊन मोठं केलं. त्याला मी कसं बोलू दे, पण जे पाण्याला समजतं ते माणसाला समजतं की ज्या वृक्षाने माणसाला जगवलं, कार्बन डायऑक्साईड म्हणजे विष स्वतः घेतलं, तुमच्या माझ्यासाठी प्राणवायू दिला, पण त्या वृक्षाला बुडवणं हे आम्ही आपलं कर्तव्य समजतो. अशा वातावरणामध्ये या पर्यावरण संवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बिघडणारं पर्यावरणाचं संतुलन, मग प्रदूषण हवेचं असेल, प्रदूषण मातीचं असेल, प्रदूषण पाण्याचं असेल, आम्ही या पर्यावरणाच्या संतुलनाचे दूत बनू. सूरज ना बन पाए तो दीपक बनके जगताचे. सारा पाऊस मी थांबवू शकत नाही, पण जेव्हाही पाऊस पडेल त्या पावसापासून छत्री घेऊन मी वाचू शकेल, ही जर भावना प्रत्येकाच्या मनात असेल तर मी विश्वास देतो आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे राक्षसी शब्द डिक्शनरीच्या बाहेर आले, ते पुन्हा एकदा शिशीमध्ये बंद होते. पण त्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन या चिंतनातून एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुबंध या भावनाने काम करावे. आणि हे काम करत असताना मी या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय नेते, पदाधिकारी, या संमेलनाचे सर्व सदस्य यांना शुभकामना देण्यासाठी आलो. एका अति आवश्यक कारणामुळे मी 11 वाजता पोहोचू शकलो नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी जरी उशिरा आलो असलो तरी पर्यावरणाच्या या ईश्वरीय कार्याला मात्र कोणीही उशीर करू नका. हा जर उशीर झाला, मी उशिरा आलो, कार्यक्रम सुरू होऊ शकला, पण पर्यावरणाच्या कामाला उशीर केला तर तुम्ही आम्ही कोणताही कार्यक्रम करण्यासाठी शिल्लक राहणार नाही, हे मात्र लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने आज जरी मी विस्तृत रूपाने या ठिकाणी चर्चा करू शकलो नाही कारण उशीर झाला, पण एक छोटीशी कविता सांगू. त्या कवितेचा भाव मला नेहमी आवडला की माणसाचं वृक्षाशी, माणसाचं लाकडाशी काय नातं असावं, त्या कवितेतून त्या कवीने सुंदर वर्णन की जन्मापासून मृत्यू, शेवटचा श्वास आपण सोडतो तेव्हा हे आयुष्यभर त्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो, तेही आपल्याला आलिंगन देत नाही. आलिंगन देत असेल तर त्या झाडाचा लाडू आपल्याला आलिंगन देतो आणि आपला श्वास सुटल्यावर शेवटच्या सदी तोच आपल्या सोबत राहतो. आणि म्हणून त्या कवीने अतिशय सुंदर वर्णन केलं. ती कविता सांगून मी याचा समारोप करेन. कवी म्हणतो कि जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, खेल रचाया लकड़ी का, जिसमें तेरा जन्म हुआ, पलंग बनाया लकड़ी का, माता तुम्हारी लोरी गाए वो पलना था लकड़ी का, पढ़ने चला जा पाठशाला में लेखन पाटी लकड़ी का, गुरु ने जब जब डर दिखलाया वो डंडा था लकड़ी का, जिसमें तेरा प्यार बचाया वो मंडप था लकड़ी का, वो तो हुआ चल नहीं पाया लिया सहारा लकड़ी का, डोली पालकी और जनाजा सब कुछ है लकड़ी का, जन्म मरण के इस मेले में है सहारा
या पर्यावरणाच्या संतोषासाठी संतुलनासाठी हे संमेलन जे झालं पहिलं संमेलन आहे. पण या पहिल्या संमेलनात आपला संकल्प ही नंबर 1 चा व्हावा. साऱ्या देशांनी राज्यातून होणाऱ्या या संमेलनातून मार्गदर्शन घ्यावं. ज्या गावाचंच नाव बाजूला आहे, इकडूनही बाजूला तिकडूनही बाजूला, सत्य बदलत नाही. पलटी मारने के बाद भी गांव का नाम नहीं बदलता तो सत्य नहीं बदलेगा. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. दिवस चालू ठेवण्याचं काम हे 50 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लावून केलं. अशा कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वन सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुयोगी धस, या ठिकाणी उपस्थित या क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय बापूराव सदर, दुसरे आमचे नेते माजी आमदार सन्माननीय संजय भाऊ भुट्टेजी, या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर सिने अभिनेते माननीय जयराजजी नायक, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवनजी, राष्ट्रीय सचिव सचिन वाघजी, सोमनाथजी पुकार, अमितजी सूर्यवंशी, महेंद्रसिंग चंदेजी, सिद्धार्थ पठाळेजी, सुरेश ठाकरेजी, भूषण भुसेजी आणि या संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व पर्यावरणवादी मित्रांनो, युवा मित्रांनो, खरं तर सुधीर भाऊच्या भाषणानंतर मी बोलावयाचं औचित्य नाही, परंतु या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणावर काम करणारे जे मान्यवर आले त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुधीर भाऊ यांनी विदर्भातील संमेलन असेल, पण या संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणावर काम करणारे सर्व मंडळी आले. म्हणजे या ठिकाणी मुंबई असेल, पालघर, ठाणे, अहमदनगर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद सोबतच विदर्भाच्या 11 जिल्ह्यांनी 350 कार्यकर्ते आज या संमेलनामध्ये आले. खरं तर आपण पर्यावरण या विषयावर काम करण्याची संस्था हा विषय जर पुन्हा विचार केला तर लोकांना पडत नाही. सर्वांना पर्यावरण महत्व माहीत आहे, पण त्या पर्यावरण रक्षणाकरता आम्हाला काय केलं पाहिजे हे मात्र करायला फारसे लोक तयार नसतात. आणि एकीकडे वृक्षाचं महत्व आहे, पण पर्यावरणाचं काम करण्यासाठी माणसाला वृक्ष असतो. आणि म्हणून या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ज्या काही संस्था काम करत आहेत त्यांचं खरंच त्या महाराष्ट्रामध्ये वेगळं महत्त्वाचं स्थान आहे. तर आता ज्याचा उल्लेख सुधीरभाऊंनी केला की पृथ्वीवर मनुष्याच्या निर्मितीनंतर निसर्गाचं घेण्याचं काम हे माणसाने केलं, परंतु या निसर्गाला मी काहीतरी दिलं पाहिजे या भावनेने मात्र मनुष्याने काम केलं नाही. आपल्याला आठवतं की आपण 6 जून पर्यावरण दिवस अनेक वर्षांपूर्वी साजरा करत होतो. सरकार सुद्धा तो कार्यक्रम साजरा करायचा. पर्यावरण दिवशी आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यायचे. म्हणजे जर यावर्षी आम्ही 6 जुलै रोपटं लावलं तर पुढल्या वर्षी पुन्हा 6 जुलै त्याच ठिकाणी रोपटं लावण्याचं काम एक सरकारी कार्यक्रम आपण पाहिला. पण खरं तर आपण निश्चितच सुधीरभाऊचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राने देशाने सुधीरभाऊचं कौतुक केलं की या महाराष्ट्राच्या वसुंधरेला हिरवं करण्याकरिता सुधीरभाऊंनी 50 कोटी वृक्ष लावण्याचं एक मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलं. 2015 सुधीरभाऊंनी 2 कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय केला. आपल्याला आठवत असेल की ज्या दिवशी आपण वृक्ष लावत होतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. प्रत्येकाने ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट साजरा करतो, 26 जानेवारी साजरा करतो, त्याच धर्तीवर वृक्ष लावण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्राच्या जनतेने केला. आणि जो कधी काही सरकारी कार्यक्रम होता त्या सरकारी कार्यक्रमाचं रूप बदललं आणि त्या कार्यक्रमाला लोकचळवळीचं स्वरूप हे सुधीरभाऊच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी प्राप्त झालं. मग सुधीरभाऊने 2 कोटीचं आवाहन केलं. त्या महाराष्ट्राच्या जनतेने 3 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लावले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणारे सर्व पर्यावरणवादी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. निश्चितच या ठिकाणी जे विचाराचं देवाणघेवाण होणार आहे, विचाराचं जे अमृत या ठिकाणी मिळणार आहे, त्या अमृताच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरामध्ये या महाराष्ट्राच्या वसुंधरेचं रक्षण करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. म्हणजे आज आपण पाहतो की दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी झालं. म्हणजे अगदी जर 20 वर्षापूर्वी बघितलं
फ्रेंड्स नेचर क्लबच्या विविध उपक्रमात सहभागी होणारी कुमारी यशस्वी हिला ठाणे मार्फत राज्यस्तरीय उद्योन्मुख परीक्षा निरीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेप्रो संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आपण करणारे भास्कर कडवणकर हे वृक्षमित्र भास्कर झालेले आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य पोहोचवून सदस्य नोंदणी, उपक्रम राबवणे, संधी या विविध क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल यांना नेप्रो संस्थेतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे सुरेश येतेवाड साहेब 7 ते 8 याकरिता मानव वन्यजीव संघर्ष काढण्यासाठी येतेवाड साहेब हे नेहमीच तत्पर असून यानंतर आपण बघूया पर्यावरण भूषण पुरस्कार. स्पेशलायझेशन मध्ये पर्यावरण शास्त्र आणि जैवविविधता यांचा समावेश आहे. त्यांनी नीली, IUCN इंडिया, CII सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त संस्थांमध्ये काम केलेले आहे. सध्या ते फ्रीलान्स तज्ज्ञ आहेत. त्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन याबाबत जाणीवजागृती केली. वेगवेगळ्या वृक्ष बियांचे संकलन करून सीडवाली वितरण, इको फ्रेंडली राखी, होळीचे रंग, गणेश मूर्ती तयार करणे, पर्यावरणाबाबत उपक्रम राबवून जाणीवजागृती करणे, औषधोपयोगी वनस्पतीविषयी मार्गदर्शन, त्यांचे वृक्षारोपण कार्य आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरण भूषण पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होता. राष्ट्राचे प्राण फेडतील उत्तम गुणांनी असं म्हटलं जातं आणि या छोट्याशा राम ठोके यांचा सर्व मान्यवरांच्या आणि त्यांची आई विद्यागुरूंनी आदर्श मातेचे उत्तर गर्भापासून तिचे संस्कार आणि या सन्मान्य मांडवकर मॅडम यांनी आपल्या सुपुत्राला या बाजूला संरक्षणाच्या या संस्थेमध्ये भाऊ इकडे बघा. नेप्रो संस्थेतील सर्वात लहान सदस्य वयाच्या 7व्या वर्षी रामेश संस्थेचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. वाढदिवस हा केक कापून नाही तर शाळेत वृक्षारोपण करून साजरा करणं हा त्याचा अट्टाहास. नेप्रो संस्थेतर्फे बाल निसर्ग पुरस्कार आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष 2022 तेजस्वी शिवाजी महाविद्यालयाची कुमारी राधिका लीला गणगोरखंडे हिला छायाचित्रण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि नेप्रो संस्थेतर्फे कुमारी राधिका ही आमच्या राजूर्याची युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित होत आहे आणि म्हणूनच नेप्रो परिवारातर्फे आम्ही तिचं अभिव्यक्तीला ज्या काही गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचं काम या छावा फाउंडेशनने केलेलं आहे आणि ही सगळी तरुण मंडळी यानंतर मी आमंत्रित करतो सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या संस्थेचा सत्कार होत आहे. ओके बाबराव खोपची. ओके धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय अनिलजी बाळसरासर तालसरकर यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो रंगाकर. यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रवीणजी पुरुषदेव, त्यांचा सत्कार करतो. यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय M.K. सेरोटे साहेब. सन्माननीय आनंद सलासर. सन्मानित करावा.
आम्ही जी जयपूरचा तालुका प्रतिनिधी महासागर यांना सुद्धा विनंती की आपण मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा. तालुका प्रतिनिधी नवभारत आशिषजी रईस उपसंपादक सरदार सन्माननीय महादेव तालुका प्रतिनिधी विदर्भ कन्या यांना सुद्धा मान्यवर सन्माननीय प्रभू शेंडे तालुका प्रतिनिधी महाविद्यालय बघाय प्रमाणपत्र देऊन आदर्श महाराज त्याचबरोबर आमचे वनमंत्री माननीय मुरलीधर साहेब यांच्या उपस्थितीत आज पहिले विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलन आपण येथे आयोजित केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज पर्यावरणप्रेमी सगळे उपस्थित झाला. त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे हे मला मान्य आहे, माहीत आहे. तरीही आपण इथे अतिशय व्याकुळतेने म्हणा, पर्यावरणाच्या आवडीने म्हणा, येथे सर्व थांबलेले आहेत. आमचे छोटे छोटे लहान लहान मुलं सकाळपासून मी पाहत आहे की अतिशय उत्तम पद्धतीची वृक्षदिंडी आज शहरामध्ये सादर झाली. माझ्यासाठी एक अनोखा सोहळा आजचा होता. तर सर्वप्रथम सगळ्यांचं तर मी स्वागत करणार आहे, पण या बालगोपाळांचं स्वागत मला स्टेजवर कोणी केलेलं दिसलं नाही. तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने आणि सर्वांच्या वतीने या शाळेतील या गोड विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांचं खूप खूप कौतुक मी संस्थेच्या वतीने करतो. त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी शिक्षक जे आहेत त्यांचंही खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी किंवा त्या मुख्याध्यापकांनी, संस्थापकांनी, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना येथे घेऊन येऊन एक विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची वेगळी गोडी निर्माण केली आणि त्यासाठी थोडाफार काय होईना एक मोलाचा वाटा उचलला. तर तुमचंही खूप खूप कौतुक करावं. विद्यार्थी मित्रांनो, जास्त बोलणार नाही कारण पर्यावरणाच्या बाबतीत आता तुम्ही जे माझ्यासमोर बसला त्यांच्यामध्ये मी सर्वात लहान आहे, त्याच्यामुळे जास्त मी काय बोलणार नाही असा प्रश्न निर्माण होईल. सर्व काही दिग्गज आहेत, वयाने मोठे आहेत, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही. फक्त एवढंच सांगतो की आज आपण महाराष्ट्रातून ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी पर्यावरणाच्या ओढीने इथपर्यंत आला, ही ओढ आपल्याला प्रत्येकाला आपल्या शेजारी पाजारी प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण करायची. पर्यावरण हा असा विषय आहे की त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट ही पर्यावरणाशी निगडीत असल्याशिवाय पूर्ण होत नाही. सामाजिक पर्यावरणाचीच एक शाखा आहे, नैसर्गिक ही पर्यावरणाचीच एक शाखा आहे. या पर्यावरणाच्या शाखेचा जर अभ्यास केला तर आपली गोष्ट ही परिपूर्ण नाही. त्याला परिपूर्णतेची जोड ज्यावेळेस मिळते ती मिळते एक आणि एक मेव पर्यावरण या विषयाला. त्यामुळे सर्व काही पर्यावरण विश्वव्यापी गोष्ट म्हणून पर्यावरणाकडे पाहिलं जातं. आणि या पर्यावरणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आज कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती राज्याचे वनमंत्री माननीय सुरेशभाऊ मुनगंटीवार आपल्याला लाभले, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. मित्रांनो, आपल्यामध्ये कष्ट करण्याची तयारी जर असेल तर सर्व काही साध्य होऊ शकते.
पर्यावरण जर तुम्हाला वाचवायचं असेल तर स्वतःपासून तुम्हाला ती सुरुवात करावी लागेल. तर आपण ते करू शकतो. दुसऱ्याला सांगून किंवा दुसऱ्याकडून काम करून हे होणार नाही. तुम्हाला ती सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. या कामामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा खूप काही अडचणी येणार आहेत. या अडचणींवर तुम्हाला मात करायची आहे. कारण कुणी जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जर मोठं काम करायचं असेल तर तुम्हाला तेवढं यातनाही भोगाव्याच लागणार. समाजसेवक किंवा समाजकार्य करण्यासाठी एक जिगर लागतं. ते जिगर तुमच्यामध्ये आहे म्हणून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे जिगरबाज काम तुम्हाला सर्वांच्या मदतीने करायचे. आणि पर्यावरण संस्थेमध्ये ही संस्था असो अगर नसो पण पर्यावरणाचं काम हे सर्वांगीण विकासामध्ये येऊन सर्व काळ चालू चिरंतन ठेवायचं. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी मदत करून सर्वांनी पुढाकार घ्यायचा. माझी सर्वांना विनंती आहे की या उपक्रमात किंवा या नाद अभियानामध्ये सर्वांनी सामील व्हा आणि मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी व्हा. जास्त काही बोलत नाही, एवढे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय पर्यावरण. तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या गाथरखेळी सुचल्या तशा सादर करते आभाराच्या चारचोळी. तुमच्या माझ्या ओठांमधली सूर निघावा कृतज्ञतेचा. 16 गवळण मैफिलीचा हा शेवट व्हावा, हा शेवट व्हावा. सगळे नमस्कार. मी डॉक्टर प्रीती जोटावळ, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व पर्यावरण संस्था महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष. इथे मी आनंदाने
संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर व ज्येष्ठ सिनियर अभिनेते माननीय जयराजजी नायर सर यांचे आभार या प्रसंगी मी व्यक्त करते. आणि आजच्या या पर्यावरण संमेलनाकरता आंतरराष्ट्रीय समन्वय माननीय श्री डॉक्टर राजकुमार फापेकर सर सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बारामती यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय सल्लागार माननीय दत्ताश्री वडनेर मॅम उर्फ माई आम्हाला महिलांना नेहमी प्रोत्साहित करून सहकार्य करतात, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय दीपक पवार सर, संस्थेचे राष्ट्रीय सचिव माननीय सचिव वाघ सर, माननीय हेमंत आगवणे सर यांची मी आभारी आहे. या कार्यक्रमासाठी पर्यावरण संमेलनाकरता अथक अहोरात्र परिश्रम घेणारे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री बादल सर, मुख्य संयोजक तसेच राजुरा टीम व नागपूर विभाग यांनी हा महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन करून आपल्या सर्व पर्यावरण प्रेमींची कानाकोपऱ्यातून भेट घडवून आणली. या व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी पर्यावरण विषयक मार्गदर्शन करून व्यासंग घडवून आणले, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मी इथे व्यक्त करते. या संमेलनामध्ये वृक्षदिंडी, विविध पर्यावरणपूरक देखावे यांच्याकरता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांच्या संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम सुमधुर संगीताने लयबद्ध केल्याबद्दल सो अलका सदावर्ते मॅडम व त्यांच्या संगीत टीमचे सुद्धा या प्रसंगी मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता फार लांबून कोकण विभाग आहे, अमरावती विभाग, पुणे, नागपूर विभाग इत्यादी विविध विभागातील पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी उपस्थित राहून आपल्या पर्यावरणाविषयी असलेली आस्था आज इथे दर्शन दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्र विभाग, जिल्हा, खाद्य संचालक, सहकारी त्यांचे सुद्धा मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते. या व्यासपीठावर म्युझिक सिस्टीम, चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देणारे व्यवस्थापक ओम साईराम मंगल कार्यालयाचे सुद्धा या प्रसंगी मी आभार व्यक्त करते. नकळतपणे कुणाचे अनवधनपणे नाव घेण्याचे राहून गेले असल्यास क्षमस्व. सरतेशेवटी एवढेच म्हणे, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, निसर्ग रक्षणाच्या घेऊन ध्यास, करूया पर्यावरण रक्षणाची सुरुवात या संदेशासह माझ्या शब्दांना आभार प्रदर्शनाला मी इथे विराम देते. आणि अध्यक्षाच्या वतीने प्रथम माननीय मंत्री महोदय यांच्या वतीने आजचं हा पर्यावरण संमेलनाचे पहिले सत्र इथे संपले आहे असे घोषित करते. धन्यवाद. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील काना संवर्धन व मानवता विकास संस्थेत काम करणारे सर्व पदाधिकारी, संघटक, सदस्य, बालमित्र या सर्वांचे परत एकदा मी शब्दस्मरणाने स्वागत करतो. ताई बघा इकडे, ताई बघा इकडे. या सभागृहात एंट्री केल्यानंतर आपणास नाश्त्याचे आणि जेवणाचे कुपन्स दिलेले आहेत. त्या कुपन्सचा वापर करून आपण भोजन करतो. सिंगल काढून दे. हो सिंगल झालं झालं बेटा, मला पण विद्यार्थी व सुरक्षितरित्या ओके
फोटो काढ मॅडम मॅडम कॅमेरा महाराष्ट्राची शान तुमचं झालं झालं मारलाची मारलं मारला मार पूर्ण पण मार माझ्याकडे काढ कृपया मंत्री महोदयाला पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदयाला जाऊ द्या फोटो
मुख्य जो तो समतोल दिलेला आहे तो मानवाने आपले आदिवासीचे क्षेत्र वन्य प्राण्याच्या आदिवासी क्षेत्रामध्ये वाढवलेलं आहे. त्यांचा हॅबिटेट एरिया जो आहे तो त्यांच्या हॅबिटेट एरियावर आपण अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना राहण्याची जागा उपलब्ध होत नाही आणि ते नाही राहत असतात. ते आपल्या संपर्कात येतात आणि हळूहळू बरेचसे संघर्ष निर्माण होतात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा संघर्ष जास्त आढळतो, परंतु सर्वांना माहीतच
सन्माननीय माधुरी कुलकर्णी, त्यानंतर विनोदी नामेवार टिके सर, सन्माननीय प्राध्यापक बोंगे सर यांना विनंती आहे की सन्माननीय चंद्रकलाजी मानेकर आमंत्रित करतो आशिष सिंह यांनी, किरण हेगाव मॅडम आपण भोंगे साहेब यांच्याकडनं प्रमाणपत्र विशेषांक यानंतर सन्माननीय प्रभाकरजी साळे सर, संतोषजी सागर सरांना जयवर्धनजी कोकणाकडे राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष तथा नागपूर यानंतर आपण करतो आकाशी माटेकर, सन्माननीय अमृता मी आमंत्रित करतो सन्माननीय सुमय्या कविता शर्मा मॅडम येते का ते यानंतर तयारीचा रमेश चंद्रजी माशीकर सर, संगीता पासकर मॅडम, यानंतर जे या संस्थेचे जोडलेले लोक आहेत त्यांचे नियुक्तीपत्र आशिष करमकर, यानंतर जयश्रीताई यांना सुद्धा सन्मान चिन्ह विशेषांक प्रमाणपत्र देऊन इकडे नाही पाहत, तिकडेच पाहिजे ठेवा, मोबाईलमध्येच पाहिजे तो. सन्माननीय सुनीता बघा इकडे या पुस्तकाचं मान्यवरांच्या बघा मॅडम. अरे तेवढे दूर का हाल झाली होतो. यानंतर सचिनजी मोरे सर, बघा मॅडम. DJ Aziz
नागपूर विभागाचे सर त्यांचं सर्व यानंतर मी आमंत्रित करतो तालुका आमंत्रित करतो की बघा मॅडम ते माझ्या नावाचं मोमेंट आहे त्याच्यामुळे गैरसमज होतो. इथं घाललं का त्यानंतर 2 तास स्टेशन असेल. बघा मॅडम इकडे खेळाडू आहे बघा सर 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 बघा सर कार्यक्रमाला उपस्थित झालेले संपूर्ण व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आभार प्रदर्शन. कुठलाही कार्यक्रम हा महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी, मार्गदर्शक आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शकांचे आणि मार्गदर्शनांचे आपण मान राखत असतो ते म्हणजे आभार प्रदर्शनाने. या आपल्या विदर्भस्तरीय पहिल्या अधिवेशनाला संमेलनाला लागलेले आपले स्वागताध्यक्ष देवरावजी भोंगळे सर हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्या स्वागताध्यक्षपद मनोगत टाकून त्यांनी आपल्याला जे पर्यावरणाचं साथ घातलेली आहे, पर्यावरणाची गरज, काळाची गरज होऊन गेलेली आहे. उद्घाटनीय भाषणातून त्यांनी सांगितलं की पर्यावरणाला आता उशीर करायचा नाहीये. आपल्याला आपण सर्व पर्यावरण प्रेमी या ठिकाणी आपण संकल्प करूया की आता आपल्याला अजून जोमानं हे कार्य करायचं आहे. त्यांनी जे आव्हान आपल्याला केलेलं आहे त्या आव्हानाला आपण साथ देऊया. चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं, वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झाले.
सदावर्ते मॅडम यांना विनंती करतो की रत्नाकरजी नकावार यांचं प्रमाणपत्र यानंतर सर्व मान्यवरांना देश कलंक